आज आपण गेवराई येथील शिक्षण विभागामध्ये आहोत. शिक्षण विभागामध्ये या ठिकाणी शिक्षण अधिकारी म्हणून आपले गेवराई तालुक्याचेच शिक्षण अधिकारी आहेत काळम पाटील साहेब. आपण त्यांच्याकडे या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत की आता साहेब आता काही दिवसांनी म्हणजे पडताळणी एकाच वेळेस करणार आहात. कशा प्रकारे करणार आहात, कशा प्रकारे नियोजन असणार आपलं? राज्यामध्ये आत्ताच्या मिळालेल्या आपल्याला परिपत्रकानुसार ज्या संकलित 2 पॅटच्या आपल्या परीक्षा होत आहेत त्या परीक्षा 11 तारीख, 15 तारीख आणि 22 तारखेला होत आहेत. या 3 दिवशी शिक्षण विभागाची यंत्रणा आणि पंचायत विभागाची यंत्रणा या यंत्रणेच्या माध्यमातून त्यांच्या मदतीनं या शाळांची आपल्याला पडताळणी करायची आहे. या 3 दिवसामध्ये साधारणपणे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा, ज्या शाळांची पटसंख्या 60पेक्षा अधिक आहे अशा जिल्हा परिषद शाळा, त्याचबरोबर ज्या शाळा राज्यमंडळाशी संलग्न आहेत त्या शाळा आणि ज्या शाळा शिक्षण विभाग नियंत्रित करतं, सनियंत्रण शिक्षण विभागाकडं आहे अशा शाळांची ती पडताळणी आपली होते आहे. कर्मचारी आपल्या शाळेचेच राहणार आहेत, शिक्षक का बाहेरून येणार आहेत काय कर्मचाऱ्याचे? आपल्या तालुक्याच्या मर्यादेपर्यंत जर बोलायचं झालं तर काही शाळांची पडताळणी ही जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून होईल. ती संख्या कमी असेल पण जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून काही शाळांची पडताळणी होईल. त्याचबरोबर आपल्या तालुक्यातल्या शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि BDO साहेबांनी दिलेले त्यांचे कर्मचारी, अधिकारी यांच्या संयुक्त पथकामध्ये जाऊन या शाळांची पडताळणी करणं अपेक्षित आहे. आता विद्यार्थी संख्या जर कमी भरली तर मग शाळेची मान्यता रद्द होणार? या संदर्भानं मला नाही बोलता, पण आपल्याला जी काही पडताळणी करायची आहे त्या पडताळणीमध्ये जे विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित आले आहेत, जे विद्यार्थी गैर झालेले आहेत त्यांची ऑनलाईन आपल्याला त्या पोर्टलला त्या ठिकाणी नोंद करायची आहे गैरहजर म्हणून. एवढ्या कामाच्या सूचना आम्हाला प्राप्त आहेत. धन्यवाद सर.